सेक्शन 125ची जी पोटगी आहे, आत्ताचा कलम 144 BNSS, याद्वारे जी पोटगी दिली जाते ती सांभाळण्यास नकार दिला या साध्या डेफिनेशनखाली दिली जाते. पण डॉमेस्टिक व्हायलन्स ॲक्टखाली जी पोटगी दिली जाते त्याला स्कोप मोठा आहे. टोमणे मारणे असो, काही असो, ज्या ज्या गोष्टीमुळे स्त्रियांचं स्वातंत्र्य गेलं किंवा हिरावलं गेलं त्या गोष्टी DV ॲक्टमध्ये बसतात. त्यामुळं केस करताना मुलींनी प्रॉपर करणंही गरजेचं आहे. DVची केस करतात आणि 125चं मटेरियल घालतात. आम्हाला नांदवलंच नाही, मला नांदायचे, आज पण नांदायचे, उद्या पण नांदायचे, परत नांदायचे. नो. DV ॲक्ट करताय तर छळ मांडला पाहिजे, वस्तुस्थितीजन्य मांडला पाहिजे, उगाच काहीतरी नाही, परफेक्ट मांडला पाहिजे.